योगायोग एक असा विचित्र दिसतोय की बऱ्याच वर्षांनंतर नागपूरमध्ये जातीय दंगल झाली। नागपूर मी गेल्या वेळेला आपल्याशी बोललो होतो, त्याही वेळेला बोललो होतो, आज परत बोलतोय की आरएसएसचं मुख्यालय आहे, जिथे आता 30 तारखेला मला वाटतं पंतप्रधान भेट देत आहेत। गडकरींचा गड आहे, माननीय मुख्यमंत्र्यांचा तर तो होम पिच आहे। अशा या होम पिचमध्ये किंवा होम पिचवर जातीय दंगल घडवली गेली, जातीय दंगल झाली। औरंगजेबाचा थडगा आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये। महाराष्ट्रामध्ये कुठेही त्याचे तसे पडसाद न उमटले नाहीत, पण नागपूरमध्ये घडलं। एका बाजूला अधिवेशन सुरू असताना, पंतप्रधानांची भेट तिकडे नियोजित असताना नागपूरमध्ये नेमकी दंगल कोणी घडवली हाही एक संशोधनाचा विषय आहे। नागपूरमध्ये दंगल घडते आणि त्याच अधिवेशनात, म्हणजे ज्या काळात ही दंगल घडली त्याच अधिवेशनात भारतीय जनता पक्षाचे आमदार एकूणच नगरविकास आणि ठाणे महापालिकेतला, ठाणे शहरातला भ्रष्टाचाराचा सगळा कारभार हा चव्हाट्यावरती आणतायत। म्हणजे नेमकं भांडणी दंगल आहे तरी कोणाची, हाही एक विचार करण्यासारखा विषय की याच्या मागे हा निव्वळ योगायोग आहे का की नागपूरमध्ये बऱ्याच वर्षांनंतर दंगल घडते आणि सत्ताधारी पक्षातलेच लोक हे ठाण्यातल्या आणि त्यांच्या नगरविकास खात्यातल्या भ्रष्टाचाराची सगळी लक्तरं बाहेर काढतायत। हा योगायोग हा सुद्धा एक पाहण्यासारखा आहे किंवा अभ्यास करण्यासारखा आहे। मला असं वाटतं की हे सरकार अपयश लपवण्यासाठी एक एक गोष्टी करायला बघते आणि त्याच्यात ते अधिकाधिक अपयशी होत चाललेलं आहे। या सरकारच्या कारभाराचे धिंडवडे हे दिवसागणिक सगळ्यांसमोर येत आहेत आणि ते केवळ काहीतरी वेळ मारून न्यायची म्हणून यांचा हा कारभार चाललेला आहे। बाकी याबद्दल कदाचित मी येत्या काही दिवसात आणखीन विस्ताराने बोलेन, पण तूर्त मला असं वाटतं की आता तरी ही सगळ्यांची दिशाभूल करण्याचा जो काय प्रयत्न सुरू आहे, थडगी उकरायची, आणखीन काय काढायचं, ह्या सगळ्या गोष्टी थांबून जनतेने तुम्हाला जर खरंच बहुमत दिलं असेल, ज्याच्याबद्दल संशय आहे, लोकच विचारतात की असं कसं झालं, पण जर का जनतेने खरंच बहुमत दिलं असेल तर ते बहुमत सत्कारणी लावा, कारण संधी परत परत मिळत नसते। संधी मिळालेली आहे तर त्याचं सोनं करा, त्याचा चिखल करू नका, एवढंच सत्ताधारी पक्षाला माझं म्हणणं आहे। आता हे संरक्षण दिलं कोणी, हे संरक्षण दिलं कोणी? आणि मग जे उखडा म्हणणार आहेत ना, एकदा काय आम्ही तुम्हाला कालच बोलले, परवाच बोलले, उखडाचं तो उखडून टाका। कोणी शिवप्रेमी हा औरंगजेबाचा प्रेमी असूच शकत नाही, त्याच्यामुळे थडगा उकराचं जर जरूर उकरा, पण दुतोंडी भूमिका घेऊ नका। म्हणून मी परत एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला खास धन्यवाद देतोय की त्यांनी तरी कान टोचलेत। आता टोचलेले कान किती काळापर्यंत उपयोगी पडतायत ते बघूया, का 30 तारखेनंतर परत आणखीन काहीतरी होईल हे सुद्धा पाहण्यासारखं असेल। पण मला खरं गेले 1-2 अधिवेशन आश्चर्य वाटत होतं की अधिवेशनात हा मुद्दा आला कसा नाही। दरवेळेला अधिवेशन आलं की हा मुद्दा काढला जातो, त्याच्यात नवीन काय? पण माझं काय म्हणणं आहे की शेतकऱ्याच्या ज्या काही चिता पेटतात त्याला जबाबदार कोण आहे? त्यांच्या माता भगिनी ज्या टाहो फोडतायत, त्यांच्या मुली बाळी ज्या सांगतात की आमच्या वडिलांच्या आत्महत्या झाल्या, आमच्या वडिलांची हत्या झाली आहे, त्यांच्याबद्दल चौकशीचं काय? त्यांच्या चौकशीचं, जसं देशमुखांची हत्या झाली, त्यांची मुलगी बोलते की बाबा माझ्या वडिलांच्या हत्येचं काय? गुन्हेगारांना पकडणार, त्याच्या कोणी ठीक आहे ना, ठीक आहे ना, देऊ द्या ना, द्या ना, मग द्या ना। पण हा विषय कोर्टात चाललेला आहे, द्या ना कोर्टात काय ते। ते ठीक आहे, संजय गावडकर उद्या कुठल्या पक्षनेत्यांना विचारता प्रश्न? नाही त्यांनी चांगलं अच्छा, मी त्यांना खास धन्यवाद देतो, कारण आमचं घराणं, आमच्या घराण्याच्या 6-7 पिढ्या जनतेसमोर आहेत, त्याच्यामुळे या विषयात काही तथ्य नाहीये। दूर दूर तक कोई असं ज्याला म्हणतो तसं काही दुरान्वयाने सुद्धा संबंध नाही। पण जर का राजकारण ह्या वाईट बाजूला न्यायचं असेल तर मग मात्र सगळ्यांचीच पंचायत होईल, कारण खोट्याचं जर का तुम्ही नायटा करणार असाल तर ते तुमच्यावरती बुमरँग होऊ शकेल, हेच या लोकांना मी सांगू इच्छितो।